आपण काय बघणार आहेत माहितीये का? स्टरलायझेशन अँड डिसइन्फेक्शन. तो नाही आवाज बंद तिकडं. स्टरलायझेशन अँड डिसइन्फेक्शन. तर यामध्ये काय माहिती आहे का, मोस्ट ऑफ आपण कसं स्टेरलाइज करतो आर्टिकल्स आफ्टर द यूज, आणि त्यांना डिसइन्फेक्ट कसं करतो आपण. ओके, सो त्याच्यामध्ये जस्ट इंट्रोडक्शन म्हणून तुम्ही बघू शकता, डेफिनेशन दिलेलं आहे स्टेरलायझेशनची आणि डिसइन्फेक्शनची. Sterilization, it is a process by which an article, surface or medium is made free of all microorganisms either in the vegetative or spore form. म्हणजे कसं, आता जे ह्या ठिकाणी हा एक आर्टिकल्स आहे, याचा जो सरफेस आहे, याचा जो मीडियम आहे, ओके, आणि या ठिकाणी मला काय करायचे, जे पण मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ना ते पूर्ण किल करायचे किंवा फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम करायचं मला हा आर्टिकल्स. म्हणजे कोणते आर्टिकल्स असतात जे सर्जरीला यूज होतात ना आर्टिकल्स. आता मला माहिती आहे की ह्या सर्जरीला हे आर्टिकल्स यूज झाले, सो मला रिटर्न यूज करायचे ना, सो त्यावेळेला मी काय करणार, स्टेरलायझेशन करणार त्या आर्टिकलचं. स्टेरलायझेशनची मेथड्स असते, कशा आहेत त्या आपण नेक्स्ट मध्ये बघू, कोणत्या कोणत्या मेथड्स आहे, कोणत्या कोणत्या टेक्निक्स आहे. समजलं स्टेरलायझेशनचं मिनिंग काय होतं. त्यानंतर आहे डिसइन्फेक्शन. Disinfection, it means the destruction of all the pathogens or organisms capable of producing infection, but not necessarily spore. All organisms may not be killed, but the number is reduced at a level that is no longer harmful to health. म्हणजे डिसइन्फेक्शनचं मिनिंग काय होतं की मी या ठिकाणी किल करणार आहेत ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम, पण ते पूर्णपणे किल होणार का? नाही, सम अमाऊंटमध्येच किल होणार, म्हणून आपण त्याला काय बोलतो, डिसइन्फेक्टंट. डिसइन्फेक्टंट आपण कुठे यूज करतो, ज्या ठिकाणी सिझर सेक्शन होतं म्हणजे तुम्हाला, किंवा नॉर्मल डिलिव्हरी होते त्या ठिकाणी काही आर्टिकल्स असतात, कोणते सगळे सिझरला जर का मी स्टेरलाइज केलं तर त्याची जी शार्पनेस असते ना सिझरची कट करण्याची ती निघून जाते. ओके, म्हणून मी काय करणार, त्याला डिसइन्फेक्टेड करणार. म्हणजे कोणत्या, त्या सोल्युशन म्हणून ठेवणार मी, KMNO4 सोल्युशन झालं, बेंड्रिक सोल्युशन, असे जे सोल्युशन असतात ना त्या सोल्युशनच्या अंडर मी त्याला ठेवणार. ओके, मग त्या सोल्युशनचे अंडरमध्ये ठेवल्यानंतर त्या मेथडला काय बोलतो आपण, केमिकल मेथड्स. म्हणजे काय, मला शार्पनेस त्या सिझरचा कमी होऊ द्यायचा नाही, त्या आर्टिकलचा मला कमी होऊ द्यायचं नाही. ओके, त्या प्रोसेसला आपण करतो डिसइन्फेक्शन. आता युजेस काय त्याच्यामध्ये, जे पण मटेरियल असेल, इन्स्ट्रुमेंट असेल, ओके, सर्जिकल साठी किंवा डायग्नोस्टिकल प्रोसिजरसाठी आपण जे यूज करतो त्याला आपण स्टेरलायझेशन मध्ये यूज करणार, हे युजेस आहेत. त्यानंतर फॉर मीडिया और रिएजंट यूज इन द मायक्रो बायोलॉजी लॅबोरेटरी मध्ये आपण हे यूज करतो. आता मेथड्स कोणत्या कोणत्या स्टेरलायझेशनच्या आपण त्या अगोदर बघणार आहे. फर्स्ट वन मेथड आहे फिजिकल मेथड. आता त्यामध्ये बघा कोणत्या कोणत्या मेथड. एक आहे फिजिकल मेथड, सेकंड वन आहे केमिकल मेथड. ओके, इथे दोनच मेथड आहे आपल्याकडे, फिजिकल आणि केमिकल. आता फिजिकल मेथड मध्ये कोणते कोणते, एक सनलाइट, सेकंड वन आहे हीट. हीट म्हणजे पण कोणती हीट आपण यूज करतो, ड्राय हीट यूज करतो की मॉइस्ट हीट यूज करतो. थर्ड वन आहे ओझोन लेअर, ते म्हणून असं ओझोन. त्यानंतर फोर्थ वन आहे फिल्ट्रेशन्स, आणि फिफ्थ वन आहे रेडिएशन्स. आता रेडिएशन्स न सुद्धा आपण किल्स करू शकतो. आता त्यामध्ये फर्स्ट वन आहे सनलाइट. आता या ठिकाणी आपण बघू सनलाइट फिजिकल मेथड मध्ये. सनलाइट काय बोलते, इट इज अ ऍक्टिव्ह थर्मास्युटिकल effect due to its content of ultraviolet rays. It is a natural method of sterilization in cases of water in tank, rivers and lakes. आता तुम्हाला माहिती आहे सनलाइटचा यूज कसा होतो फिजिकल मेथड मध्ये. ज्यावेळेला आपल्याला एखादं स्टोरेज करायचं असलं, ओके, आपण त्याला बघा बाहेर नेऊन ठेवल्यानंतर काय होणार, सनलाइट त्याच्यावर इफेक्ट करणार. इफेक्ट केल्यानंतर त्याच्यावर मायक्रो ऑर्गॅनिझम जास्त बसणार का? नाही. सो ते एक आहे. हीट मध्ये पण कसं आहे, त्यामध्ये इन केसेस ऑफ काय काय दिलेले आहेत, वॉटर इन टँक्स मध्ये जे वॉटर असतं त्याला आपण सनलाइट अंडर ठेवतो. त्यानंतर रिव्हर्स म्हणजे काय, नदी, लेक्स, मग तसं ना तुम्हाला लेक्स वगैरे कशाला म्हणतात ते रिव्हर्स. ह्या ठिकाणी काय होतात, जे सनलाइट असतात ना त्या वरच्या लेअरला त्यांच्या अप्लाय होतात, सनलाइट प्रोव्हाइड करतात. सनलाइट प्रोव्हाइड केल्यानंतर जे पण बॅक्टेरिया मायक्रो ऑर्गॅनिझम असेल ते किल होतात. सेकंड वन आहे हीट. It is the most of reliable and the commonly employed method of sterilization. Two type of heat are used, dry heat and moist heat. या ठिकाणी 2 टाईपच्या हीट आपण अप्लाय करतो ॲट टाइम ऑफ स्टेरलायझेशनच्या वेळेला. त्याची प्रिन्सिपल काय बघा, ड्राय हीट किल्स द ऑर्गॅनिझम बाय द
denaturations of the bacterial protein, oxidative damage, and by the toxic effect of elevated levels of electrolytes. आता ड्राय हीट कशी असते? ती ड्राय हीट म्हणजे कसं, म्हणजे ती ड्राय असणार आहे, ती वाटणार नाही की आपल्याला हीट आहे म्हणून. ओके, त्या हीटमध्ये जर का आपण इन्स्ट्रुमेंट ठेवले ना, तर काय करणार, ती जे पण ऑल ऑर्गॅनिझम आहे त्यांना किल करणार. ओके, किंवा जे पण बॅक्टेरियल प्रोटीन असतात, ओके, प्रोटीन म्हणजे काय करतो, बॅक्टेरिया ग्रो करतो ना, सो ते सुद्धा त्या ठिकाणी किल होणार. ऑक्सिडेटिव्ह डॅमेज सुद्धा त्याला आपण देऊ शकतो आणि त्याचा टॉक्सिक इफेक्ट असणार, हाय इफेक्ट असणार त्या ड्राय हीटचा. ओके, आता मॉइस्ट हीट म्हणजे कशी, जी हीट आपल्याला जाणवते, मॉइश्चर, आपण बोलतो ना मॉइस्ट, थोडंसं स्वेटिंग वगैरे असते आपल्याला, आपण बोलतो ना मॉइस्ट हीट आहे. ड्राय हीट म्हणजे कसं, सनलाईट जास्त पडते आपल्यावर, आपण काय बोलतो, खूप ड्राय होत आहे, खूप हीट वाढली. ओके, तसे दोन टाईपची हीट असतात. मॉइस्ट हीट like kills the microorganism by the denaturations and coagulations of protein. म्हणजे काय, ज्यावेळेला coagulations of protein करतो ना आपण, प्रोटीन म्हणजे जास्त बॅक्टेरिया ग्रो होऊ शकतात, म्हणून त्या ठिकाणी आपण हे यूज करतो. आणि डिनॅच्युरेशनच्या वेळेला, ओके, म्हणजे काय, त्यांना आपण डिस्टर्ब करणार आहेत प्रॉपरली त्या बॅक्टेरियाला. ओके, त्या ठिकाणी आपण कोणती यूज करतोय, मॉइस्ट हीट. आता ड्राय हीट स्टेरिलायझेशन मध्ये बघा, आपण फॉलोइंग प्रोसिजर यूज इन द स्टेरिलायझेशन बाय द ड्राय हीट. ड्राय हीट मध्ये कोणते कोणते आपण प्रोसिजर फॉलो करतो, कोणत्या कोणत्या स्टेरिलायझेशन मेथड फॉलो करतो? रेड हीट, फ्लेमिंग, त्यानंतर इन्सिनरेशन, ओके, हॉट एअर ओव्हन. आता रेड हीट म्हणजे काय, incolulating wires or loops, tips or forceps and the needles are held in the flame, Bunsen burner till they become a red hot. म्हणजे बघा, ज्यावेळेला तुम्हाला रेड हीट करतात तुम्ही, एक इन्स्ट्रुमेंट आहे त्याला पण बघा, तो रेड कलर मध्ये होतो हीटच्या अंडर आपण पकडल्यानंतर. ओके, ती हीट असते रेड हीट. फ्लेमिंग म्हणजे कसं, फ्लेमिंग म्हणजे ग्लास स्लाइड्स, त्यानंतर स्कॅपल्स आणि माउथ ऑफ कल्चर ट्यूब्स आर पास थ्रू द बन्सन फ्लेम विदाउट अलाउिंग देम टू द बिकम अ रेड हॉट. फ्लेम करायचं म्हणजे आपल्याला त्यांना हीट द्यायची, प्रोव्हाइड करायची हीट, पण कशी प्रोव्हाइड करणार, आपण त्यांना रेडिश होऊ देणार नाही. ग्लास रेड झाला तर फुटणार, ब्लास्ट होऊ शकतो, म्हणून आपल्याला त्यांना फ्लेमिंग करायची असते. फ्लेम माहिती असेल ना तुम्हाला, कसं असतं फ्लेमिंग? स्लो मध्ये ठेवायचे, पण एकदम स्लो मध्ये, त्यांना एक फक्त आपले हीट झाले पाहिजेत, ते रेड झाले पाहिजे नाहीत. थर्ड वन आहे इन्सिनरेशन. तुम्हाला ही मेथड माहिती असेल की मटेरियल यूज ॲज द ॲसेस बाय द बर्निंग इन्स्ट्रुमेंट नेम इन्सिनरेशन मे बी यूज फॉर द दिस प्रोसिजर लाईक सॉइल ड्रेसिंग, ॲनिमल क्रेन्सेस, ओके, ब्लीडिंग अँड द पॅथॉलॉजिकल मटेरियल्स आर डेल with the method. It is also one of the methods to treatment of biomedical waste and disposable. Incineration ही मेथड आपण असते. आता जे पण ह्युमन पार्ट असतो, ओके, ह्युमन अॅनाटॉमिकल पार्ट असतात ते असतात त्यामध्ये, किंवा जे पण आपले ड्रेसिंग असतात रेडचे, म्हणजे ब्लिडिंगचे ड्रेसिंग असेल, ब्लिडिंगचे असेल, जे पण इन्स्ट्रुमेंट असेल, तर जे पण पार्ट असेल आपल्या बॉडीतले, त्याला आपण काय करतो, इन्सिनरेशन करतो. इन्सिनरेशन केल्यामुळे काय होणार, त्याचे ॲशेस तयार होणार, म्हणजे काय, राख तयार होणार. ओके, त्यानंतर ही ट्रीटमेंट आपण कधी यूज करतो, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटच्या वेळेला. आता जे पण आपल्याकडं रेड, आपलं जे येलो बॅग मध्ये जो कल्चर असतो ना, जे पण कंटेंट असतं ना, ते आपण डायरेक्टली इन्सिनरेशन मध्ये टाकणार. आणि जे पण ग्लासेस असतात, म्हणजे कोणती बॅग आपली, ब्ल्यू बॅग मध्ये ग्लासेस असतात, एम्पुल्स असतात, आपण ते कुठे टाकणार, फ्लेमिंग मध्ये टाकणार. समजलं ना तुम्हाला कशी मेथड आपण फॉलो करू शकतो. त्यानंतर बघा, हॉट एअर ओव्हन, असा फिल्टर सारखा एक ओव्हन असतो, त्याला आपण काय बोलतो, हॉट एअर ओव्हन. हॉट एअर ओव्हन, इट इज अ मोस्टली वाइडली यूज द मेथड ऑफ स्टेरिलायझेशन बाय द ड्राय हीट. द ओव्हन इलेक्ट्रिकली हिटेड अँड द फिटेड विथ अन फॅन टू एन्श्योर एड्युकेट अँड इव्हन distributions of the hot air in the chamber. It is also fitted with the thermostat and is maintain the chamber air at the chosen of temperature. आता या ठिकाणी काय होणार आहेत की हा हॉट एअर ओव्हन आहे ना, पॅक असतो, तुम्हाला बॉक्समध्ये असतो, एखादा बॉक्स टाईप मध्ये असतो. फिल्टर आपल्याला माहिती आहे बाबा, वॉटर फिल्टर असतात, त्या शेपमध्ये तो असतो. त्या ठिकाणी आपण काय करणार, त्याला दोन लॉक असणार वरतून, एक इनर लॉक, एक आउटर लॉक, दोन लॉक असतात. त्या लॉकमध्ये आपण काय करणार, अगोदर आपण सगळे इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी ठेवणार आतमध्ये बॉक्समध्ये, आणि हॉट एअर ओव्हनचं टेम्परेचर वाढवणार. आता टेम्परेचर कसं वाढतं आपण ते बघा, टेम्परेचर अँड टाइम खाली दिलेलं आहे. टेम्परेचर अँड टाइम म्हणजे काय, 160 डिग्री सेल्सिअस फॉर 2 hours, म्हणजे किती, 160 डिग्री सेल्सिअस. समजलं किती मोठे हीट आहेत, किती मोठे टेम्परेचर आहेत फॉर 2 hours साठी, म्हणजे किती, रेग्युलर 2 hour आपल्याला त्यांना करायचं आहे. म्हणजे आता मी जर का 11:30 जर का स्टार्ट केलं, तर मी कितीला ऑफ करणार, 1:30ला.
हो ना, आफ्टर 2 hours नंतर. होल्डिंग टाइम आहे त्याचा. रिक्वायर फॉर स्टरलायझेशन, त्याला तेवढा टाइम लागतो स्टरलायझेशन करण्यासाठी. आता हे कुठे कुठे यूज होतो हा, इट इज यूज फॉर स्टरलायझेशन ऑफ, म्हणजे कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट आपण त्यामध्ये टाकू शकतो, कोणते कोणते ग्लास वेअर्स, लाईक काय ग्लास सिरिंग, अजून पेटिट्रिसेस, ओके फ्लेक्स, अजून काय पायपेट्स अँड टेस्ट ट्यूब्स, म्हणजे की ग्लासने बनलेले असतात, ते ग्लासने जे बनलेले असतात ना इन्स्ट्रुमेंट, ते इन्स्ट्रुमेंट आपण त्यामध्ये टाकू शकतो. अजून कोणते कोणते सर्जिकल इन्स्ट्रुमेंट कोणते कोणते टाकणार, लाईक स्काल्पेल्स, ओके, सिझर्स और फोर्सेप्स, आर्टरी फोर्सेप असेल, होल्डिंग फोर्सेप असेल, ओके, जे पण फोर्सेप आहे ना ते आपण त्यामध्ये टाकणार. आणि आपण सोबत काय ठेवतो त्यामध्ये सिझर, पण कोणते सिझर, ज्या ठिकाणी सिझरचे शार्पनेस कमी झालेले नाहीत त्या ठिकाणी आपण तसेच ठेवू शकतो. जर का शार्पनेस कमी व्हायचं ना, आपण ती केमिकल मेथडमध्ये यूज करणार आहे. त्याचे प्रिकॉशन्स काय काय घेतले पाहिजे आपण, की जास्त पण तो हिट झाला पाहिजे नाही, म्हणजे जास्त पण तो ओव्हरलोड झाला पाहिजे नाही. म्हणजे आपण काय करतो, इन्स्ट्रुमेंट आपले खूप सारे आहेत आणि हॉट एअर ओव्हनची साईज एवढीच आहे आणि मी एवढ्या मोठे इन्स्ट्रुमेंट त्यामध्ये टाकतो, पॉसिबल आहे का ते, नाही. सो जेवढी त्याची साईज आहे तेवढंच मी इन्स्ट्रुमेंट त्यामध्ये टाकणार. त्यानंतर प्रॉपरली अरेंज करायचे मग जे पण आपले इन्स्ट्रुमेंट असेल प्रॉपरली. आणि फ्री सर्क्युलेशन ऑफ एअरसाठी आपल्याला थोडासा स्पेस ठेवायचा आहे मधात. जर का मी स्पेस नाही ठेवला तर मग काय होणार, हीट फक्त येत राहणार आणि मग हीट जास्त आल्यानंतर काय होणार, ग्लास हे वगैरे ब्रेक होणार. आता त्यामध्ये कोणते कोणते मटेरियल्स आपण टाकू शकतो फॉर द ड्राय करण्यासाठी आपल्याला ते टाकायचे. मग आता कोणते कोणते टेस्ट ट्यूब्स आहे प्लस काय एक्सेट्रा जे पण असेल ते, किंवा ते शुड बी विथ कॉटन प्लग्स, प्लग्स असतात ना कॉटनचे, आता टेस्ट ट्यूब आपण कॉटन प्लगने क्लोज करायची आणि ठेवायची, म्हणजे काय होणार, जास्त हीट होणार नाही. ते जे पण ओपन असतात ना त्याला आपण कॉटनने पॅक करायचे आणि मग ठेवायचे स्टरलायझेशनसाठी. पेटी डिशेस अँड द पायपेट शुड बी व्रॅप इन क्राफ्ट पेपर, क्राफ्ट पेपर असतो असा एक, त्याला जे पण पेटी डिशेस वगैरे असतात ना, डिशेस असतात जे आपण यूज करतो ते आपण त्या ठिकाणी ठेवायचे. म्हणजे कशासाठी यूज करणार आपण ते, बाउल असेल, ओके, त्यानंतर क्लीन करण्यासाठी असेल, ते सगळे पेटी डिशेस आपण त्यामध्ये यूज करतो. रबर मटेरियल एक्सेप्ट सिलिकॉन रबर और एनी इन्फ्लामेबल मटेरियल शुड नॉट बी कीप्ड इनसाइड द ओव्हन. रिझन काय आहे, रबर काय करतो, जळणार, जळल्यानंतर तो चिपकणार, त्या ठिकाणी स्टिक होणार. मग आपल्याला स्टिकनेस करायचा नाही. आणि रबर कसा असतो, रबरला आपण कसं वॉश करणार आहेत, आपण जसं क्लॉथ वॉश करतो ना, कपडे वॉश करतो, तसंच आपल्याला रबर वॉश करायचे असतात. म्हणजे कोणते मॅकिंटॉशला आपण कसं वॉश करणार, मॅकिंटॉश ठेवणार, आपलं काम नाही, मामा मावशीचं काम आहे, सांगतो पण कसं करतात नॉलेजसाठी. ठेवायचं आहे, वरतून आपण जे पण पावडर असेल ते टाकायची, अप्लाय करायची, क्लीन करायचं. क्लीन केल्यानंतर त्याला वुडनमध्ये असताना वुडन कबड वगैरे, त्या कबड पण ठेवायचं नाही. रिझन काय, कारण की कबड पण ठेवलं ना तर मग रबर काय करतो, त्याला स्टिक व्हायला स्टार्ट करतो. म्हणून आपल्याला कुठे ठेवायचं आहे, भिंतीवरती वॉल असेल त्या ठिकाणी अँगलवरती हँग करायचं आहे. मग ते ऑटोमॅटिक ड्राय होणार, ड्राय झाल्यानंतर आपण ती यूज करणार. सिंपल मेथड आहे ना, सनलाईटमध्ये आपण ठेवू शकतो जास्तीत जास्त. समजलं, सिंपल मेथड आहे रबरला केअर करण्यासाठी. आता ते झाल्यानंतर आपण बघणार आहे दादा की स्टरलायझेशन कंट्रोल कसं करणार आपण. द स्पोर्स ऑफ नॉन टॉक्सिजेनिक स्ट्रेन ऑफ लाईक क्लोस्ट्रिडियम टिटॅनी, म्हणजे काय, टिटॅनस माहिती आहे ना, क्लोस्ट्रिडियम टिटॅनी म्हणजे काय, कुठून स्प्रेड होतो, तो आयरन म्हणून स्प्रेड होतो ना, लोखंड. सो कीप इनसाइड द ओव्हन, दिस स्पोर शुड बी डिस्ट्रॉय इन द स्टरलायझेशन इज प्रॉपर. आता जर का सिंपल आहे ना यार, जर का तुम्हाला माहिती तुम्हाला की एखादी आयरनची तुम्हाला सबस्टन्स लागला तर तुम्ही डिटर्जंट इंजेक्शन घेतात. रिझन काय, टिटॅनस स्प्रेड होऊ नये म्हणून ना. मग जर काय, आता या ठिकाणी जर का ते इन्स्ट्रुमेंट कोणते असतात, स्टेनलेस स्टीलचे असतात ना ते, मग ते जर का आपण यूज केले की त्याला टिटॅनस असला एखाद्या पर्सनला, मग ते किल करण्यासाठी आपण काय करतो, स्टरलायझेशन मेथड यूज करतो. समजलं ना. Thermocouples may be also used. Okay, brownie tubes with the green spot is available after the proper sterilization is green color is produced after 2 hours of at 160 degrees Celsius. ज्या ट्यूब्सला ग्रीनिश कलर झाला असतो त्या ट्यूबचा, त्या आपण स्टरलायझेशन करणार. मॉइस्ट हीट स्टरलायझेशन आता बघणार आपण. आता कोणती बघितली, ड्राईड मध्ये काय काय असतात, फ्रोझन, फ्लेमिंग, इन्सिनरेशन, अजून रेड हीट, अजून हॉट एअर ओव्हन, एवढे 5 गोष्टी आहेत. आता या ठिकाणी काय, मॉइस्ट हीटमध्ये ॲट द टेम्परेचर बिलो 100 डिग्री सेल्सिअसच्या आतमध्ये आपण कसं करणार आहे स्टरलायझेशन. ॲट द टेम्परेचर ऑफ
100 डिग्री, म्हणजे ही 100 डिग्री याच्या खाली मी कसं करणार आहे. ओके, अबो बिलो आणि अबो 100 डिग्री सेल्सिअस असे दोन आहेत. म्हणजे आपल्याला कसं 100 डिग्री पर्यंत पण करायचंय, अबो 100 डिग्री पण करायचंय आणि बिलो 100 डिग्री सुद्धा करायचंय. या 3 मेथड आहेत. आता आपण बघू कोणत्या कोणत्या मेथडमध्ये आपण काय काय करू शकतो. ॲट द टेम्परेचर ऑफ बिलो 100 डिग्री सेल्सिअस, 100 डिग्री सेल्सिअसच्या खाली आपण कसं करणार. फॉस्चरायझेशन ऑफ मिल्क. ओके, टू टू टाईप ऑफ मेथड आहे तिच्या. त्यामध्ये बघा फॉस्चरायझेशन ऑफ मिल्क, टू टाईप ऑफ मेथड. मेथड होल्डर मेथड लाईक 60 डिग्री सेल्सिअस फॉर 30 मिनिट अँड फ्लॅश मेथड 72 डिग्री सेल्सिअस फॉर 20 सेकंड फॉलो बाय द कूलिंग क्विकली टू 13 डिग्री सेल्सिअस और लोअर आर यूज. फॉस्चरायझेशन ऑफ मिल्क म्हणजे कसं आपण बॉईल करतो बघा मिल्कला बॉईल करण्याचं म्हणजे मिनिंग काय होतं आपलं. म्हणजे मी आता मिल्क आहे आपलं, मिल्कला आपण हीट अप्लाय करतो म्हणजे काय होतं, जे पण त्यातले मायक्रोवायरस असेल, जे पण ॲनिमलकडून स्प्रेड होतात ह्युमन्समध्ये, ते आपण किल करतो ना. मग किती डिग्री सेल्सिअसमध्ये करतो आपण, हीट देतो ना खूप, म्हणजे किती असणार ते 63 डिग्री सेल्सिअस सुद्धा असू शकते 30 मिनिट्ससाठी, 72 डिग्री सेल्सिअस सुद्धा असू शकते फॉर 20 सेकंडसाठी, आणि 13 डिग्री सेल्सिअस सुद्धा असू शकते फॉर लोअर, त्याच्या खाली सुद्धा आपण ती यूज करू शकतो, पण आपल्याला टाइम तेवढे द्यावं लागेल त्याला. त्यानंतर आहे इन्स्पायसेशन्स. ओके, सम सिरम और एग मेथड. आता सच ॲज काय लोमॅन्स्टीन, जेन्सेन्स अँड द लोफेरन्स सेरम आर रेंडर्ड स्टेराइल बाय हिटिंग ॲट 80 to 85 डिग्री सेल्सिअस फॉर half an hour daily on 3 consecutive days. This process of sterilization is called of inspiration. The instrument used called inspiration. ओके, म्हणजे काय. आता सम सिरम म्हणजे कसे काही पार्ट असतात जे की आपल्याला यूज करायचे त्यामध्ये. मग ते पार्ट आपण काय करतो, इन्स्ट्रुमेंट असतात, ते इन्स्ट्रुमेंट आपण त्या ठिकाणी हीट करतो किती डिग्री सेल्सिअसमध्ये, 80 to 85 डिग्री सेल्सिअस ते टेम्परेचरमध्ये हाफ अन आवरसाठी, म्हणजे हाफ आवरसाठी. आता मला माहिती आहे की मला लगेच इन्स्ट्रुमेंट लागणार आहेत. आता हा कट झाला, आता ह्या नंतर सेम सर्जरी आहे ना, मला प्रिपरेशन करायला किती लागणार, फ्रीचं प्रिपरेशन करायला जवळ इन्स्ट्रुमेंट वगैरे हाफ आवर. मग मी हाफ आवरमध्ये काय करणार, लगेच तिकडं पाठवणार आणि त्याला कोणती हीटमध्ये बोलणार, इन्स्पायरेशन करायचं याचं मेथडचं. आपण लेबलिंग वगैरे प्रॉपरली करायची, कोणती मेथड करायची त्या ठिकाणी लिहायचं, फॉर्म भरायचं आणि पाठवायचं. हाफ आवर नंतर आपल्याला तेच इन्स्ट्रुमेंट भेटणार आहे. समजलं ना. लो टेम्परेचर स्टीम फॉर्मल्डिहाइड स्टेरिलायझेशन्स म्हणजे कसं, लो टेम्परेचर स्टीम आपण कशी फॉर्मल्डिहाइड करतो त्यामध्ये काय items which cannot withstand the temperature of 100 degree Celsius may be sterilized by a method known as low temperature steam formaldehyde. Sterilizations in this the method steam of subatmospheric pressures at the temperature of 75 degree Celsius with formaldehyde vapor is used. Gabacillus streptomophilus has been used as a biological control to test efficacy of the LTSF म्हणजे काय, लो टेम्परेचर ऑफ स्टीम फॉर्मल्डिहाइड स्टेरिलायझेशन. आता यामध्ये काय होणार आहे की आपण 100 डिग्री सेल्सिअस पर्यंतच आपण त्याला स्टीम देऊ शकतो. समजतं ना मी काय बोलतोय. हे थोडं कन्फ्युजिंग आहे, तुम्ही रिव्हिजन करणार ना त्यावेळेला तुम्हाला कळणार अजून भारी. आता यामध्ये काय होतं, 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण त्याला स्टीम करणार आहेत प्रोव्हाइड. ओके, आणि त्याचं सब ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती पाहिजे आपल्याला, 75 डिग्री सेल्सिअस पर्यंत. म्हणजे कोणता, जे पण आपण फॉर्मल्डिहाइड यूज करतोय त्या फॉर्मल्डिहाइडचं किती टेम्परेचर पर्यंत देणार आपण, 75 डिग्री सेल्सिअस. ओके, आणि त्यामध्ये वेपर कोणती यूज करणार आपण, जेबॅसिलियस स्ट्रेप्टोमोफिलस. मायक्रोबायोलॉजी आहे तर नाव पण तशीच असणार आहे, बरोबर ना. ॲट द टेम्परेचर ऑफ 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे आपण कोणत्या मेथड करणार आहे. फर्स्ट वन आहे बॉइलिंग मेथड म्हणजे कसं, फॉर बॉइलिंग किती वेळापर्यंत करतो आपण, 10 to 13 मिनिट्स पर्यंत. मे किल द मोस्ट ऑफ व्हेजिटेटिव्ह फॉर्म ऑफ बट मेनी स्पोर्स विथस्टँड बॉइलिंग फॉर द कन्सिडरेबल टाइम. व्हेन द बेटर मेथड आर नॉट अवेलेबल, बॉइलिंग मे बी यूज फॉर ग्लास सिरिंज, रबर stoppers. It is not recommended for the sterilization of the instrument used for a surgical procedure. आता म्हणजे काय, मी काय केलं आता वाचून दाखवलं ना तुम्हाला, आता एक्सप्लेनेशन पण मला द्यावं लागेल.
त्यामध्ये काय असणार आहेत, जे पण ग्लासेस आहेत, आता माझ्याकडे स्टरलायझेशन नाही, लाईट गेली, ओके, इन्व्हर्टर काम करत नाही हॉस्पिटलचं, मला इमर्जन्सी आहे ना, बरोबर ना, म्हणून मी अगोदरच काय करणार, एक पॅक अगोदरच मी स्टराईल करून ठेवणार, बरोबर ना. सो ही ऑटोक्लेव्हची मशीन आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात ऑटोक्लेव्ह म्हणजे काय. चेंबर असतो, पेनिट्रेटेड ट्रे असतो, वॉटर असते, हिटिंग असते, डोअर असतो, प्रेशर गॉज असतो, सेफ्टी वॉल असते. ओके, त्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला जे पण रबर मटेरियल असेल, गाऊन्स असेल, ओके, आर्टिकल्स असेल, ते त्या ठिकाणी आपण इनपुट करायची प्रॉपरली सिक्वेन्स वाईज. ग्लास सिरिंजसाठी ही सगळ्यात बेस्ट मेथड आहे फॉर द स्टरलायझेशन मेथड. प्रिकॉशन्स घ्यायचे लाईक प्रॉपरली सिक्वेन्स वाईज आपल्याला जे पण इन्स्ट्रुमेंट आहे सिक्वेन्स वाईज अरेंज करायची आणि फ्री ऑफ एअरसाठी थोडीशी एम्प्टी स्पेस आपल्याला मला सोडायचं आहे. आता स्टरलायझेशन कंट्रोलमध्ये असतात बॅक्टेरियल स्पोर्स, जसं की गोनेकोबॅसिलस, स्ट्रेप्टोमॉर्फॅलिस हा यूज होतो फॉर द टेस्ट ऑर्गॅनिझमसाठी. द स्पोर्स ऑफ दिस ऑर्गॅनिझम आर किल इन 12 मिनिट्स ॲट द 121 डिग्री सेल्सिअसमध्ये. सो केमिकल इंडिकेशन्स काय काय असतात, ब्राऊन ट्यूब कंटेनिंग रेड सोल्युशन्स विथ द टर्न्स ग्रीन when exposed to temperature of 121 डिग्री सेल्सिअस फॉर 50 मिनिट और ऑटोक्लेव्ह टिप्स असतात. तर त्यामध्ये काय असतात, जे पण ट्यूब असतात ते ब्राऊन ट्यूब असतात, ब्राऊन झालेले ट्यूब असते बघा, ब्राउनिश. ती ट्यूब आपण यूज करू शकत नाही, कारण की ती ट्यूब कशी ब्राऊन आहेत. मग आपल्याला काय करायचं, ती ट्यूब आपल्याला स्टरलायझेशन मध्ये टाकायची. 121 डिग्री सेल्सिअस आपण त्याला टेम्परेचर प्रोव्हाइड करायचं. 121 डिग्री सेल्सिअस मध्ये आपण टेम्परेचर ज्यावेळेला अप्लाय करणार, त्यानंतर काय होणार की ते पण जे ब्राउनिश जे कलर आहे तो रिमूव्ह होणार. रिमूव्ह झाल्यानंतर आपल्याला क्लीन अँड नीट टेस्ट ट्यूब भेटणार. मग तीच आपण रिटर्न रियूज करू शकतो. समजलं ना. आता ओझोन म्हणजे काय, मी तुम्हाला इन जस्ट शॉर्ट मध्ये सांगू का, एवढं रीड करायची गरज नाही, म्हणजे शॉर्ट मध्ये तुम्हाला जेवढी बेसिक इन्फॉर्मेशनसाठी पाहिजे तेवढंच. आता ओझोन लेअर काय असतात, म्हणजे ओझोन काय तुम्हाला माहिती असेल. ओझोन ज्यावेळेला आपण ओझोन लेअर असते माहिती आहे ना, सनलाईटचे ज्या लेअर असतात त्यामध्ये ओझोन लेअर असते, माहिती कोणाला माहिती असेल ना. सो त्याच टाईप म्हणून एक लेअर असते ही ओझोन. ओझोन म्हणजे काय की ही लो टेम्परेचर मध्ये आपण स्टरलायझेशन करतो ओझोनला, इलेक्ट्रिसिटी अप्लाय करतो, ऑक्सिजन अप्लाय करतो आणि वॉटर सुद्धा यूज करतो त्यामध्ये. मग प्रोड्यूस काय होणार आपला ओझोन. ओके, ओझोन हा प्रोड्यूस होणार. मग आपण त्याला स्टरलाइज कसं करणार की किती डिग्री सेल्सिअस टेम्परेचरमध्ये, 25 डिग्री सेल्सिअस टू 35 डिग्री सेल्सिअसच्या रेंजमध्ये आपण त्याला यूज करू शकतो. आता यामध्ये काय आहे की ऑक्सिजन मॉलिक्युल्स ओके आर सेपरेटेड इनटू द ॲटॉमिक ऑक्सिजन ओ. प्रेझेन्स ऑफ इंटेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड दिस ॲटॉमिक ऑक्सिजन ओ कंबाईन विथ द अदर ऑक्सिजन मॉलिक्युल्स O2 म्हणजे काय ऑक्सिजन टू फॉर्म अप ओझोन O3. The ozone provides a sterility assurance of 10⁻⁶ in approximately for 4 hours. म्हणजे आपल्याला 4 hours पर्यंत यूज करू शकायचं आहे, म्हणजे यूज करायचं आहे 4 hours पर्यंत. समजलं ना. 4 hours पर्यंत आपण हा यूज करणार आहे ओझोन. पण ओझोन म्हणजे आपण काय टाकू शकतो, वॉटर, अजून ऑक्सिजन, अजून इलेक्ट्रिसिटी अप्लाय करायची, मग आपला ओझोन हा रेडी होणार. आता त्यानंतर आहे फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशन म्हणजे हा स्टरलायझेशनसाठी युजफुल आहे. सबस्टन्स कोणते कोणते आपण काही ठिकाणी डॅमेज होऊ शकतात बाय द हीट ऑफ प्रोसेस. एक्झाम्पल का सेरा, शुगर्स और अँटीबायोटिक सोल्युशन्स. अँटीबायोटिक सोल्युशन सुद्धा या ठिकाणी डॅमेज होऊ शकतात, म्हणून ही फिल्ट्रेशन आपण जास्त करून करत नाही यूज, पण मोस्ट ऑफ ठिकाणीच करतो आपण. आता युजेस ऑफ फिल्ट्रेशन म्हणजे काय काय, टू स्टेराइल द सेरा, शुगर्स अँड अँटीबायोटिक सोल्युशन्स. पण त्यामुळे काय होऊ शकतात, ते डॅमेज सुद्धा होऊ शकतात त्या हीट प्रोसेसमुळे. ओके, किंवा आपण ते डॅमेज सुद्धा करू शकतात कोणाकोणाला, जे पण बॅक्टेरिया असेल, ओके, मायक्रो ऑर्गॅनिझम असेल त्यांना. टू सेपरेट ऑफ टॉक्सिक अँड बॅक्टेरियोफेजेस फ्रॉम द बॅक्टेरिया. जे पण बॅक्टेरियोफेजेस असतात, बॅक्टेरियोफेजेस म्हणजे काय, बॅक्टेरियाची साईड असते ती त्यांना रिमूव्ह करणार फ्रॉम द बॅक्टेरियापासून. मग काय करणार, बॅक्टेरिया ग्रो करणार का नाही करणार, बॅक्टेरिया किल होणार. स्टरलायझेशन ऑफ हायड्रेटेड फ्लुइड. हे फ्लुइड असतं, ते फ्लुइड आपण त्यामध्ये टाकायचं आहे आणि मग आपण प्रोसिजर स्टार्ट करायची. आता टाइप्स ऑफ फिल्टर्स कोणते कोणते आहेत, अर्थवेअर कॅन्डल्स, अर्थनवेअर कॅन्डल्स, त्यानंतर आहे ॲस्बेटोस डिस्क फिल्टर आहे, सीज फिल्टर आपण त्याला बोलतो, सिंटर्स ग्लास फिल्टर आहेत, मेम्ब्रेन फिल्टर आहे और एअर फिल्टर आहे. हे एवढे फिल्टर आहे. आता आपण फर्स्ट वन फिल्टर बघू, अर्थवेअर candles. These filters are usually made into the form of hollow candles. The liquid
to be filtered is passed through the candle. They are available in different grade of porosity. आता ह्या ठिकाणी जे कॅन्डल्स असतात, कॅन्डल्स दिसतील तुम्हाला, कॅन्डल्स असतात बघा, ट्यूब सारखे कॅन्डल्स, काय माहिती आहे ना तुम्हाला, कॅन्डल्स. तेच विचारलं तुम्हाला, कॅन्डल्स असतात असे ट्यूब सारखे आणि ते त्या ठिकाणी फिट असतात. आता अशी फिट मशीन असते त्याला खाली कॅन्डल्स असतात, त्या ठिकाणी काय करणार, ते फिल्टर करणार, बरोबर ना. फिल्टर काय करणार, पाणी. मग काय करणार मग फिल्टर, आता सांग. बॅक्टेरिया करणार ना फिल्टर, ते सगळे ऑल बॅक्टेरिया किल करणार ना. तेच आहे ना आपलं, तेच चालू आहे ना. आता सेकंड वन आहे डिस्क फिल्टर, सीज फिल्टर आपण त्याला असं बोलतो. दे आर नो लॉंगर यूज ड्यू टू द कार्सिनोजेनिक प्रॉपर्टी ऑफ ॲस्बेस्टोस. जास्त वेळपर्यंत आपण हा यूज करत नाही, म्हणजे हा मोस्ट ऑफ आपण यूजच करत नाही हा फिल्टर. त्यानंतर आहे सिंट्रेट ग्लास फिल्टर. दिस आर प्रिपेअर बाय फ्युजिंग फायनली पावडर, काय पावडर ग्लास पार्टिकल्स. दिस आर अवेलेबल इन डिफरंट फोर्स साईज. आता हा ग्लास फिल्टर आपण कसं यूज करणार आहे, विथ द हेल्प ऑफ पावडर. ओके, फायनली पावडर ग्लास असतो, पार्टिकल्स असतात, त्या ठिकाणी आपण ते यूज करतो. त्यानंतर आहे मेम्ब्रेन फिल्टर. मेम्ब्रेन फिल्टर are made up by cellulose esters, nitrocellulose, milfoil. Membrane filter are widely used. Membrane filter are available in pore size of 0.015 to 12 micrometer. एवढा आपण हा यूज करतो, समजलं. त्यामध्ये कोणता आहे, नायट्रोसेल्युलोज हा जो फिल्टर आहे तो आपण यूज करतो. ओके, त्यामध्ये काय साईज किती असते, पोर्स साईज 0.05, म्हणजे कोणते पोर्स, जे पोर्स असतात ना, म्हणजे 0.0 खूप खूप छोटी आहे. मग त्या करतात जे पण स्पोर्स असतात, स्पोर्स आपले किल्स बॅक आपले मायक्रो ऑर्गॅनिझमचे अंडर असतात स्पोर, ते स्पोर पण किल करतात, समजलं ना. त्यासाठी आपण हे यूज करतो. त्यानंतर एअर फिल्टर. द एअर फिल्टर यूज ऑफ द डिलिव्हर क्लीन बॅक्टेरिया फ्री एअर टू द क्युबिकल or a room. High efficiency particulate air HEPA. High efficiency particulate air HEPA filter are used. HEPA फिल्टर असतं बघा, पेशंटसाठी यूज करतो आपण HEPA फिल्टर. ती मशीन असते, ती मशीन लावायची असतं आपल्याला, त्यामुळे जे पण ऑक्सिजन जाणार पेशंटला तो कसं जाणार, प्रॉपरली फिल्टर होऊनच जाणार. आता लास्ट वन आहे रेडिएशन्स. रेडिएशन म्हणजे काय, कोणते कोणते रेडिएशन असतात ज्या ठिकाणी आपण यूज करतो फॉर द स्टरलायझेशनसाठी. आयोनायझिंग रेडिएशन्स इंक्लुडिंग लाईक गामा रेज, एक्स रेज अँड कॉस्मिक रेज यूज करतो आपण फॉर द हायली लिथल टू ऑल द सेल इंक्लुडिंग लाईक बॅक्टेरिया. दे आर द डॅमेज बाय DNA बाय व्हेरियस मेकॅनिझम. गामा रेडिएशन्स आर commercially used for the sterilizations of disposable items such as like plastic syringe, swabs, culture plates, cannulas, catheter, etc. This method is also known as cold sterilization because there is no appropriate increase in temperature. समजलं, जे पण ग्लासेस असतात स्टेरिलायझेशन करण्यासाठी, कॅन्युलास, ओके, जे पण आपण यूज करतो ना त्यांना आपण लो टेम्परेचर म्हणतो, म्हणजे काय कोल्ड ऍप्लिकेशन सारखंच आपण त्यांना निक्किल करायला लावणार, जे पण त्यांचे बॅक्टेरिया वगैरे असेल ते. बॅक्टेरिया म्हणजे आपण यामध्ये कोणतं रेडिएशन यूज करतोय आपण, गामा रेज. गामा रेज असतो, रेजचं नाव आहे गामा रेज. ओके, गामा रेज, एक्स रेज, असे रेज असतात, माहिती आहे ना, त्याचं नाव आहे त्याचं. आता रेडिएशन तुला माहिती आहे, आता बाहेर जो रेडिएशन आपल्या बॉडीवरती पडतो तो कोणता रेडिएशन आहे, तो हा रेज आहे, गामा रेज. त्यांना काय होतं, आपली स्किन डॅमेज होते ना. सनस्क्रीन लावतात ना तुम्ही, मग सनस्क्रीन का लावतात, गामा रेज म्हणून, समजलं ते. त्यानंतर आहे नॉन आयोनायझिंग रेडिएशन. एक असतो आयोनायझिंग, एक असतो नॉन आयोनायझिंग रेडिएशन. नॉन आयोनायझिंग रेडिएशन इंक्लुडिंग इन लाईक दॅट infrared and ultraviolet UV rays, ultraviolet light. Infrared is used for the rapid mass sterilization like syringe and catheters. Ultraviolet radiations has been marked bacterial activity. It
act by denaturations of bacterial protein and the interference with the DNA replications. UV radiation is used for the disinfection, includes areas just like bacteriological laboratory, inoculations, holes, or laminar flow and the operation theater. ऑपरेशन थिएटर मध्ये आपण UV अल्ट्राव्हायोलेट लाईट ही यूज करतो. अल्ट्राव्हायोलेट लाईट, गामा रेज वगैरे हे जे असतात ते त्याच्या अंडर येतात. अल्ट्राव्हायोलेट लाईटचे अंडर गामा रेज वगैरे ते काय करतात, आपल्या बॉडी आपण जर का त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये गेलो ना आपल्याला सुद्धा डॅमेज होऊ शकते आपली स्किन, कारण की UV असतो ना अल्ट्राव्हायोलेट लाईट. सनस्क्रीनवरती लिहिली असते ना प्रोटेक्शन फ्रॉम अल्ट्राव्हायोलेट लाईट्स. म्हणजे जे पण सराउंडिंग तुम्ही कुठे पण जावा, ऑपरेशन थिएटर मध्ये जा, सनस्क्रीन लावा है ना. म्हणजे आपल्याला त्या रेज अप्लाय करायच्या असतात इन्स्ट्रुमेंटवर, तुमचा साईड इफेक्ट आपल्याला सुद्धा होऊ शकतो ना. जे वर्कर आहेत ते करतात ना, मग त्यांना सुद्धा अफेक्ट होऊ शकतो. 160 डिग्री सेल्सिअस एन्व्हायरमेंटमध्ये त्यांना राहायचं आहे, म्हणजे विचार करा त्यांना किती स्ट्रगल करावं लागतं त्या ठिकाणी, बरोबर ना. तिथे AC बेसी नाही चालत, फॅन चालते फक्त. आता आपण बघू केमिकल मेथड. फर्स्ट आहे अल्कोहोल, जे की आपण यूज करतो आयसोप्रोपिल अल्कोहोल. यूज कशामध्ये करणार आपण, हीटमध्ये. त्यामध्ये कोणते कुठे कुठे यूज करणार आपण, स्टेरिलियम असतं बघा, स्टेरिलियम स्टेराईल करण्यासाठी. म्हणजेच काय आपले जे पण ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम असेल ते किल करतो आपण. क्विक हँड वॉशिंग असते ना ती. तर त्यामध्ये काय आहे, यूज फॉर मेनली अ स्किन अँटीसेप्टिक्स यामध्ये दिलेले आहेत बघा. अँटीसेप्टिक्स जे सोल्युशन असेल ना त्यासाठी आपण हे यूज करतो. कॉन्सन्ट्रेशन किती, 60 to 70% इन वॉटरमध्ये. अल्डिहाइडमध्ये आहे फॉर्मल्डिहाइड आपण यूज करतो सोल्युशन्स फॉर द गॅसेस फॉर्ममध्ये. लाईक 10% ऑफ aqueous solution of formalin is routinely used. युजेस कुठे कुठे करणार आपण, वॅक्सिन्स, बॅक्टेरियल वॅक्सिन्स करण्यासाठी. त्यानंतर प्रिफर फॉर टॉक्सिड फॉर्म ऑफ टॉक्झिन्स, म्हणजे एक्स्ट्रा डोस झाला असेल त्यावेळेस सुद्धा आपण यूज करू शकतो. फॉर किलिंग ऑफ बॅक्टेरियल कल्चरल्स अँड द सस्पेशियन्स ऑफ फॉर्मलिन गॅस हॅज बीन डिस्क्राईब अंडर द गॅसेस असतात, गॅसेस फॉर्ममध्ये आपण ते यूज करू शकतो. जे गॅसेस असतात ना आपण फॉर्मिंग वगैरे करतो गावामध्ये इकडे तिकडे, म्हणजे काय होतात, किल करतात. आता मला या ठिकाणी फॉर्मिंग करायची माझ्या ओटीची, मग मी कोणते अल्डिहाइड यूज करतो. त्या ठिकाणी फॉर्मिंग असते वीकली, 1 डे फॉर्मिंग असते ओटीची. का, कारण की वॉल्सला वगैरे इन्फेक्शन होऊ नये. ओटी मध्ये गेल्यानंतर पूर्ण ओटी वेगळी असते, तुम्हाला स्लीपर्स त्या ठिकाणच्याच घालावं लागतात, स्क्रब सुद्धा त्या ठिकाणचेच घालावं लागतात. ओके, ऑल थिंग्स तुम्ही ज्यावेळेला ओपन पण करणार ना, कसं ओपन करतात ते पण बघतात, टच करत आलंय का, हँड वॉशिंग करायची. ज्यावेळेला इन्स्ट्रुमेंट द्यायचं असेल त्याची टेलफोर्स पण द्यायचं. समजलं ना. आता त्यानंतर आहे ग्लुटरल्डिहाइड असते प्लास्टिक अँड रबर साठी. ओके, आता हे सायडेक्स फॉर्म असतो. सायडेक्स मध्ये आपण टाकतो कोणती सीझर, जी सीझरनं मी अंबलिकल कॉर्ड कट केलाय बाळाचा आणि मदरचं जे कनेक्शन असते ते त्या ठिकाणी कट केलंय. ती कट करून मी कुठे टाकणार, फॉर्मल्डिहाइड मध्ये. ब्ल्यू कलरचं सोल्युशन असतं फॉर्मल्डिहाइड, त्यामध्ये मी ते टाकणार. यूज फॉर द डेलिकेट इन्स्ट्रुमेंट हॅव्हिंग द लेन्सेस, म्हणजे काय, ज्या इन्स्ट्रुमेंटला शार्पनेस असतो, सीझरला शार्प असतो ना. मग मी जर का हिट दिली, मॉइस्ट दिला, त्याला हिट केलं, मग काय होणार, तो शार्पनेस कमी होणार. म्हणून मी फॉर्मल्डिहाइड मध्ये टाकणार, जो शार्पनेस आहे तोच तिथं राहणार. युजेस फॉर काय, स्टेरिलायझेशन ऑफ सायटोस्कोप, एंडोस्कोप अँड द ब्रॉन्कोस्कोप साठी. टू स्टेरिलाइज प्लास्टिक एंडोट्रॅकियल ट्यूब्स असेल, फेस मास्क असेल, कोरिगेटेड रबर अॅनास्टेटिक ट्यूब असेल किंवा मेटल इन्स्ट्रुमेंट असेल, त्यासाठी आपण काय यूज करतो, ग्लुटरल्डिहाइड यूज करतो. आता फिनॉल्स बघणार आपण. फिनॉल्स फॉर 1% हॅज बॅक्टेरियासाइडल ॲक्शन्स. सर्टन फिनॉल डेरिव्हेटिव्ह लाईक क्रेसॉल, क्लोरोहेक्झिडिन, क्लोरोझिलेनॉल. त्यानंतर आहे त्यामध्ये काय काय आहे, कुठं होतं आपण, क्रेसॉल्स मध्ये ना, क्लोरोहेक्झिलॉल, त्यानंतर क्लोरोफेन आणि कॉमन यूज फॉर द अँटीसेप्टिक्स. हे फिनॉल्स मध्ये आपण यूज करतो. आता त्यामध्ये काय आहे, क्रेसॉल्स काय काय, लायझॉल इज अ सोल्युशन्स ऑफ क्रेसॉल्स इन सोप
सोप मध्ये असतो बघा, सोप आपण बोलतो ना सोप हँड वॉश करतो त्यामध्ये असतो क्रेसॉल्स. इट मोस्टली कॉमनली यूज फॉर स्टरलायझेशन ऑफ इन्फेक्शन गॅसेस, ग्लासेस, वेअर्स, क्लीन्स फ्लोअर्स, डिसइन्फेक्शन ऑफ द एक्सेट्रा. त्यानंतर क्लोरोएक्झिडिन, सॅव्हलॉन. क्लोरोएक्झिडिन मध्ये का, सॅव्हलॉन मध्ये काय असतो क्लोरोएक्झिडिन, तुम्हाला फक्त सॅव्हलॉन माहिती आहे, सॅव्हलॉन बोलतो ना आपण सॅव्हलॉन. सॅव्हलॉनच्या अंडर कोणता कंटेंट आहे क्लोरोएक्झिडिन. क्लोरोएक्झिडिन अँड सेट्रिमाइड. क्लोरोएक्झिडिन अँड सेट्रिमाइड सॅव्हलॉनच्या खाली पण लिहिलं असतं बघा ब्रॅकेटमध्ये, क्लोरोएक्झिडिन आणि सेट्रिमाइड. कधी वाचलं तुम्ही? हुशार आहे आपण तेवढं. ओके. इज वाइडली यूज फॉर द वुंड प्री-ऑपरेटिव्ह इन्फेक्शन ऑफ स्किन as bladder irritants etc. Chlorhexidinol it use active integrated of the Dettol. डेटॉल मध्ये काय असतो क्लोरीहेक्झिनेलॉल. समजलं ना? डेटॉल मध्ये काय असतो समजलं ना? आता बोला आता. Chlorine and iodine are used to commonly use of disinfectant. Like chlorine is used of water supplies and swimming pools. कुठे कुठे यूज करतो आपण क्लोरीन? Chlorine compound in the form of bleaching powder. Sodium hypochlorite and chloramine are also used. The disinfection action of the chlorine compound is due to release of free of chlorine. Bleaching powder or the hypochlorite solutions are the most widely used of human immunodeficiency virus infected materials. The hypochlorites have a bactericidal, fungicidal or virucidal or rapidly sporocidal actions. Hypochlorite solutions decays rapidly and it should be preferred daily. Iodine in alcoholic and the aqueous solution used for the skin disinfectant. Betadine is one of the example of commonly used in iodine compound. आता आपण काय बघणार आहे फर्स्ट वन क्लोरीन आणि आयोडीन. क्लोरीन कुठे कुठे यूज करतो आपण? ब्लिचिंग पावडर असेल, अजून वॉटर सप्लाय असेल. हा कंपाऊंड आहे. ब्लिचिंग पावडर आपण टाकतो कुठे? वॉटरमध्ये. मग त्यामुळे काय होतं? क्लोरिनेशन होतं. क्लोरिनेशन हा त्याचा पार्ट आहे. क्लोरिनेशनच्या अंडर ब्लिचिंग पावडर यूज करू शकतो आपण. पण तुम्हाला माहिती आहे क्लोरिनेशन करतो आपण वॉल्स मध्ये, क्लोरिनेशन करतो ओटी मध्ये बघा, वॉल क्लीन करून घेतो. क्लोरिनेशन से कोणत्या कलरचं असतं सोल्युशन? पिंकिश कलरचं असतं. त्याला क्लोरिनेशन आपण बोलतो. क्लोरिनेशन करणे म्हणजे काय की जे पण भिंती वगैरे असतात ओटीतल्या ते क्लीन करायचे असतात आपल्याला. कुठं कुठं सिस्टम वाईज असतं, पण कोणी कुठे कुठे मावशी करतात, पण मी स्वतः पुसलेल्या आहेत भिंती ओटीच्या की हॉस्पिटलच्या. सकाळी 7ला ड्युटीला गेलो, ब्रदर आज क्लोरिनेशन करणं आहे. म्हटलं ही कोणती प्रोसिजर आहे? आता गेलो फुल थाटात, त्याला हातात ग्लोव्ज घातले, पुस. ओ दिस इज कॉल्ड क्लोरिनेशन. बोलली या येस दिस इज कॉल्ड क्लोरिनेशन. मग मी बोललो सो सिस्टर कॅन यू एक्सप्लेन मी द क्लोरिनेशन प्रोसिजर? मग सिस्टर बोलतो या आय ऑल्सो एक्सप्लेन क्लोरिनेशन प्रोसिजर. फर्स्ट वन यू टेक अ गॉज, डीप गॉज इन अ क्लोरिनेशन सोप. पुढे त्यानंतर आहे क्लोरिनेशन झालं. त्यानंतर HIV इन्फेक्टेड पर्सन मध्ये आपण काय यूज करणार? फ्री क्लोरीन. ओके. ब्लिचिंग पावडर यूज करतो ज्यावेळेला पेशंटचे असतात ना इन्स्ट्रुमेंट, त्या ठिकाणी आपण सेपरेटली क्लोरीन फॉर्मेशन यूज करणार, त्या ठिकाणी त्याला डिस्कार्ड करणार, त्यावरती मग नंतर बर्न इट करणार. HIV इन्फेक्टेड पेशंटचे आपण काहीच यूज करत नाही, पूर्ण सेपरेटेड असतात. त्यांचे गाऊन पासून त्यांचे आर्टिकल्स ऑल डिफरंट असतात. ते डायरेक्ट डिस्कार्ड करायचे असतात आपल्याला आर्टिकल्स, रिटर्न यूज करायचे नसतात. आता त्यानंतर आहे बघा ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट मध्ये कोणतं आहे? हायड्रोजेनिक पेरोक्साईड H2O2. काय हायड्रोजेनिक पेरोक्साईड? हायड्रोजेनिक पेरोक्साईडचा फॉर्म्युला काय? H2O2. H2O2 ला काय बोलतो आपण? H2O2 ला काय बोलतो आपण? ओके गुड. त्यानंतर आहे त्याचं मोस्ट
मोस्ट काय तो ऑर्गॅनिझम ॲट कॉन्सन्ट्रेशन ऑफ 3 to 6% मध्ये आपण यूज करतो ऑक्सिडायझिंग एजंट टू फॉर द किल द ऑर्गॅनिझम अँड इन्क्लुडिंग इन द स्पोर्स. स्पोर्स असतात बरं का, खूप मायक्रो ऑर्गॅनिझमच्या अंडर असतात स्पोर्स, खूप खूप छोटे छोटे असतात. 0.05चे मायक्रोमीटरमध्ये असतात ते, म्हणजे विचार करा तुम्ही किती लेवलला असणार आहेत. त्यानंतर आपण काय करणार, 10 to 25% ऑफ कॉन्सन्ट्रेशन आपण त्याचं वाढवू शकतो. मोड ऑफ ॲक्शन बाय liberations of free hydroxyl radical on the decompositions of H2O2. These free radicals are the active ingredient and the disinfectant process of H2O2 is used for the disinfected contact lenses, surgical prostheses and the plastic implants. These are the used for the high level of disinfections and the sterilizations. प्लास्टिक इम्प्लांट म्हणजे काय, मला कानामध्ये इम्प्लांटेशन करायचं आहे, मला ऐकू येत नाही, इम्प्लांटेशन करतो आपण. हिअरिंग डिफिकल्ट पर्सनमध्ये इम्प्लांटेशन करतो, खूप मोठी सर्जरी असते 9 घंट्याची. मग त्या ठिकाणी आपण ऑल आर्टिकल्स कशी यूज करणार, ज्या ठिकाणी डिस्कार्ड करायचं तशी. मग त्यानंतर आपण ऑक्सिडायझिंग एजंटमध्ये आपण ते डीप करून ठेवणार, मगच यूज करणार. समजलं. इम्प्लांटेशन करतो आपण. इम्प्लांटेशन, इयर इम्प्लांटेशन म्हणजे जो आपला इयर ड्रम असतो, इयर ड्रम तो फुटला माझा, मग मी इम्प्लांटेशन करणार, पूर्ण हे फाडणार, म्हणजे पूर्ण हे कट करणार, त्याच्या अंडर जो असतो इम्प्लांटेशन करणार. 8-9 घंटेची सर्जरी आहे. इन डिस्कस करत असेल सर्जरी डीपमध्ये तर विचारू शकतात नंतर इलेक्ट्रॉन नंतर. त्यानंतर आहे पॅरासिटिक ॲसिड. पॅरासिटिक ॲसिड इज अ ऑक्सिडायझिंग एजंट. इट इज वन ऑफ द हाय लेवल ऑफ डिसइन्फेक्टंट. द एंड ऑफ प्रोडक्ट ॲसिटिक ॲसिड अँड द ऑक्सिजन. कशासोबत करतो आपण ते प्रोडक्ट कशासोबत एंड करतो आपण, ॲसिटिक ॲसिड आणि ऑक्सिजन सोबत. द एजंट ऑफ नॉन टॉक्सिक आहे. इट इज ऑल्सो यूज फॉर द प्लाझ्मा स्टरलायझेशन प्रोसिजर. इट इज मोर इफेक्टिव्ह प्रेझेन्स ऑफ ऑर्गॅनिक मॅटर्स त्यामध्ये असतात, पोटेंट ऑफ द ग्रॅमिसाइड्स एजंट अँड द हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये. ओके. प्लाझ्मा स्टरलायझेशन म्हणजे काय, मला प्लाझ्मा असतो, कुठं असतो प्लाझ्मा, ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये असतो प्लाझ्मा, बरोबर ना. कुठं असतो प्लाझ्मा, कुठं असतो प्लाझ्मा, तेच बोलतो ना, कुठं असतात प्लाझ्मा. विचारतो माझा क्वेश्चन काय आहे, प्लाझ्मा कुठं असतो. सेल्समध्ये असतो ह्युमनच्या. ओके. सो त्या ठिकाणी आपण काय करतो, ते स्टरलायझेशन प्रोसिजर करण्यासाठी प्लाझ्मा सेल्स आपण हे काय करतो, प्युरिफाईड करतो. मग देन आफ्टर आपण पेशंटच्या बॉडीमध्ये टाकणार. प्लाझ्मा स्टरलायझेशन्स आता आपण बघू. It is electron, ions or the neutral particles. The formations of low temperature plasma required for the several devices. Chemical disinfection such as H2O2 like कोणता H2O2 काय कुठे it is alone and the mixture of H2O2 and the precautions. Parasitic acid are used to this device induce the plasma. The resulting UV radiations causes destructions of the vegetative organism and the spores. Two commercial plasma sterilizations available for the steroid 100S sterilizer and the plazolate sterilizer. It used for the sterilizations of surgical instrument. ज्यावेळेला मला सर्जिकल इन्स्ट्रुमेंटेशन करायचं असेल, प्लाझ्मा प्रोसिजर स्टरलायझेशन करायचं असेल, सो त्या ठिकाणी आपण मी काय करतो, H2O2 म्हणजे काय, हॅलोजन ना, काय यूज करतो आपण, हॅलोजन्स. H2O2 कशामध्ये यूज करतो आपण, ऑक्सिडायझिंग एजंट. का कशामध्ये यूज करतो आपण, ऑक्सिडायझिंग एजंट H2O2. सो त्या ठिकाणी मिक्सचर करणार मी आणि त्या ठिकाणी काय प्रेसिसाइड ॲसिड जे असतो ना, तो सुद्धा आपण त्या ठिकाणी यूज करणार डिव्हाइसमध्ये. मग प्लाझ्माला आपण काय करणार, प्युरिफाईड करणार. सरफेस ॲक्टिव्ह एजंट. सरफेस ॲक्टिव्ह एजंटमध्ये काय, क्लासिफाईड इंटू anionic, cationic, non-anionic and the amphoteric compound. Of these, cationic surfactant have been most important antibacterial agent. Contrarily, ammonium compound are the most important surfactant. The common compound used are the acetyl trimethyl ammonium bromide, cation and the cetrimide are
बेन्झो बेन्झॅल्कोनियम क्लोराईड. आता या ठिकाणी सरफेक्ट ॲक्टिव्ह एजंट म्हणजे काय, सरफेसवर जे असतात इन्स्ट्रुमेंटच्या ते ॲक्टिव्ह एजंट असतात, मग ते किल करण्यासाठी आपण हे यूज करतो. समजलं केमिकल मेथडमध्ये कोणते कोणते असतात, त्यामध्ये ॲनिओनिक, कॅटिओनिक, नॉन आयोनिक, ॲम्फोटेरिक कंपाऊंड हे सगळे आपण त्या ठिकाणी यूज करतो. तर डिपेंड करतं ते स्टॅबिलायझेशनवाले कोणतं यूज करतो. आपण करत नाही स्टॅबिलायझेशन, आपण फक्त काय यूज करतो, सायडेक्स. सायडेक्स काय, सायडेक्स काय, सायडेक्स आत्ताच सांगितलं ना मी. बघा, चला बघा, 2 मिनिटं देतो बघा. आता डाईजमध्ये काय असतात, 2 ग्रुप ऑफ डाईज, aniline dyes and the acridine dyes have been used extensively as a skin and wound antiseptic. Aniline dyes including in like crystal, violet, brilliant green and the malachite green. Acridine dyes including in the acrifivine, velvifivine and the provivine and the aminocrine. हे डाईज असतात. डाईज हॅव बी यूज फॉर द स्किन अँड वुंड अँटीसेप्टिक सोल्युशन असतं. डाईज, वुंड मला लागलंय मग मी डाईज यूज करणार, म्हणजे काय, अँटीसेप्टिक सोल्युशन जे असतं त्या ठिकाणी वुंड अँटीसेप्टिक त्या ठिकाणी यूज करतो फॉर मी स्किनवरती. वाजू दे, 10 मिनिटं एक्स्ट्रा वाढव. झालं, 2च मिनिटच राहिले, एवढंच राहिले. गॅसेस, फॉर्मल्डिहाइड गॅसेस आपण यूज करतो फॉर द केएम युनिफॉल सोल्युशन मध्ये फॉर्मलिन ॲडिंग करतो ऑपरेशन थिएटरमध्ये. त्यानंतर आहे इथिलीन ऑक्सिडाइड ETO यूज करतो फॉर द आपण प्लास्टिक स्टेरिलायझेशन्स आणि रबर आर्टिकल्ससाठी, इथिलाइन ऑक्साईड. त्यानंतर आहे बीटा प्रोपिलेक्टोन BPL आपण यूज करतो फॉर द फ्युमिगेशन्स ऑफ द फॉर्मल्डिहाइड इन द वॅक्सिनेशन्समध्ये असेल किंवा डिसीज इन्फेक्शन करायचं असेल आपल्याला सम मटेरियल्समध्ये. ओके, समजलं बॉईज, सॉरी गर्ल्स. Thank you so much.